ऑपरेशन प्रहार अंतर्गत डाबकी रोड पोलिसांची कारवाई। नमस्कार, आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज। अवैध गुटखा विक्रेत्यावर रेड, 42,030 रुपयांचा मुद्देमाल जप्त। अकोला महाराष्ट्र येथून संजय दास यांचा रिपोर्ट। अकोल्यात ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलीस स्टेशन डाबकी रोड पोलिसांनी अवैध गुटखा विक्री करणारे इसमावर धडक कारवाई करत 42,030 रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त केला आहे। दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण आणि त्यांच्या पथकाने डाबकी रोड परिसरात पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार गोरोबा काका मंदिराच्या कमानीजवळ रेड कारवाई केली। यावेळी आशिष हरिश्चंद्र वासेकर राहणार डाबकी रोड अकोला यास ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून विमल पान मसाला, V1 तंबाखू, मस्तानी बाहुबली गुटखा, RCB पान मसाला आदी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला मानवी आरोग्यास हानिकारक असा गुटखा विक्रीसाठी बाळगलेला आढळून आला। पंचांसमक्ष तपासणी करून एकूण 42,030 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी आरोपी विरोधात पोलीस स्टेशन डाबकी रोड येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यास तात्काळ अटक करण्यात आलेली आहे। सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक श्री रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार श्री दीपक कोळी तसेच पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, ASI दीपक तायडे, डाबकी रोड पोलीस पथकाने केली आहे। अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी संजय दास, अकोला।